श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अशा एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर श्रद्धा आणि विश्वास किती मोठा असतो याची तुम्हाला जाणीव होईल. पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीची. त्या व्यक्तीचं नाव आहे माधव. माधव एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. घरात आई वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा. आयुष्य साधं सुधं पण आनंदात चाललं होतं. अचानक कंपनी बंद पडली आणि त्याची नोकरी गेली. अनेक महिने प्रयत्न करूनही नवीन नोकरी मिळत नव्हती. घरचा खर्च खूप वाढत होता, कर्जाचा ताण वाढत होता आणि आत्मविश्वास कमी होत चालला होता. एक दिवस तो खूप निराश होऊन एका स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. मंदिरात बसून त्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामी, आता माझ्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही, मला योग्य दिशा दाखवा, असं तो स्वामींच्या समोर बसून बोलला. मंदिरातील एका वृद्ध भक्ताने त्याला एवढंच सांगितलं, बाळा, रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जप कर आणि प्रयत्न कधी सोडू नकोस. त्या दिवसांपासून माधव रोज सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागला. प्रत्येक गुरुवारी मंदिरात जाऊ लागला. महत्वाचं म्हणजे तो फक्त चमत्काराची वाट न पाहता नोकरीसाठी अर्जही करत राहिला. सुमारे महिनाभरानंतर त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि महिन्यापूर्वी दिलेल्या अर्जाच्या आधारे त्याला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. मुलाखत उत्तम झाली आणि त्याला आधीच्या नोकरीपेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. माधवला इतकंच आश्चर्य नव्हतं. त्याने सांगितलं की मुलाखतीच्या आदल्या रात्री त्याला स्वप्न भगव्या वस्त्रातील एक तेजस्वी संत दिसले. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, घाबरू नकोस, उद्या तुझं काम होईल. दुसऱ्या दिवशी जे काही घडलं त्यामुळे त्याचा स्वामींवरील विश्वास अधिकच वाढला. माधव आजही सांगतो, स्वामींनी माझ्यासाठी आकाशातून पैसा पाडला नाही, पण योग्य वेळी योग्य मार्ग दाखवला, धीर दिला आणि हार मानू नको हा मंत्र दिला. हाच माझ्यासाठी सर्वात मोठा चमत्कार आहे. या अनुभवातून आपल्याला एक महत्वाची शिकवण मिळते. श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणं नाही, श्रद्धा म्हणजे संकटातही धैर्य न सोडणे, प्रयत्न न सोडणे आणि परमेश्वरावरती विश्वास कायम ठेवणे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा खरा अर्थ म्हणजे संकट नाहीशी होतीलच असं नाही, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती नक्कीच मिळते. जर तुमचाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्याकडेही स्वामींचा एखादा अनुभव असेल तर तो नक्की शेअर करा. तुमचा अनुभव एखाद्याच्या आयुष्यात एक नवा दिवा पेटवू शकतो. श्री स्वामी समर्थ.